स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत मकर राशीचे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या वर्षातील शेवटच्या 3 महिन्यांचे राशी भविष्य. या शेवटच्या 3 महिन्यांमध्ये तुम्हाला काय फळ मिळणार आहे, या शेवटच्या 3 महिन्यांमध्ये कोणत्या ग्रहात काय बदल होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. मित्रांनो, काय काळजी तुम्हाला घ्यायची आहे, काय फळ तुम्हाला मिळणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये आता सविस्तर बघणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपण कुठल्या गावातनं, कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो बघा की मकर राशी राशीचक्रातली 10व्या नंबरची रास आहे आणि मकर राशीचे स्वामी हे शनी ग्रह आहेत. मित्रांनो, येणारा जो 2025 हे वर्ष आता संपत आलेलं आहे आणि शेवटचे 3 महिने आता राहिलेले आहेत. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर वर्षाच्या शेवटच्या 3 महिन्यात तुम्हाला काय फळ मिळणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो बघा की मकर राशीचे व्यक्ती ह्या अत्यंत धाडशी असतात, पराक्रमी असतात, कष्टाळू असतात आणि समोरच्याला मदत करणारे असतात. अशाच मकर राशीच्या व्यक्तींना येणारा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर कसा असणार आहे ते आता बघूया. मित्रांनो की येणाऱ्या काळात 3 महिन्यात शनी महाराज हे वक्रीचे मार्गी होत आहे. गुरुग्रह मार्गीचे वक्री होत आहे. राहू, केतू, शुक्र या अनेक ग्रहांमध्ये बदल घडणार आहेत आणि हे ग्रह तुम्हाला कसे मदत करणार आहेत, कसं तुमचं काम होणार आहे हे आता आपण बघूया. पहिल्यांदा बघूया शनिग्रह. मित्रांनो की शनिग्रह हे तुमचे ग्रह आहेत. मित्रांनो की मकर राशीचे जे ग्रह आहेत ते म्हणजे शनिग्रह. 10वी रास तुमची असल्यामुळे शनिग्रह तुमच्या 3ऱ्या स्थानावर असल्यामुळे तुम्हाला अनेक चांगले फायदे होणार आहेत. मित्रांनो, ऑक्टोबर महिन्यात जर तुम्ही एखादं काम तुमचं अडकलेलं असेल, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या फॅमिलीसाठी एखादं काम तुमच्याकडनं झालेलं नसेल तर ते ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. तुम्ही एखादा वचन दिलं असेल किंवा तुम्हाला एखादं काम तुमच्या फॅमिलीसाठी करायचं असेल, तुमच्या कुटुंबासाठी तुमचं काम करायचं असेल, ते काम तुमचं येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होणार आहे. तुम्ही कुटुंबासाठी नवीन खरेदी करणार आहात, कुटुंबासाठी काही ना काही वस्तू नवीन खरेदी करणार आहात. त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की आरोग्याच्या काही तक्रारी असतील तर त्या पण ऑक्टोबर महिन्यात तुमच्या होतील. शनिग्रह तेव्हा वक्री असल्यामुळे मित्रांनो की बघा की शनिग्रह वक्री असल्यामुळे मकर राशीच्या व्यक्तींना ऑक्टोबर महिन्यात थोडीशी काळजी सुद्धा घ्यायची आहे. शनिग्रह नोव्हेंबर महिन्यात मार्गी होत आहे. नोव्हेंबर महिन्यात जेव्हा शनिग्रह मार्गी होतील तेव्हा मकर राशीच्या व्यक्तींची अनेक अडकलेली कामे हे पूर्ण होणार आहेत. त्यांना अनेक बाबतीत यश मिळणार आहेत. कोणाला नोकरीमध्ये यश मिळेल, व्यवसायाच्या बाबतीत यश मिळेल, एखादं काम तुमचं अडकलेलं असेल तर त्या कामाच्या बाबतीत तुम्हाला यश मिळणार आहे. मित्रांनो बघा की ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला थोडीशी काळजी घ्यायची आहे. तुमचे जर एखादं काम महत्त्वाचं असेल तर तुम्ही ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत ढकललं पाहिजे. त्याचप्रमाणे जर एखादं तुम्हाला आर्थिक बाबतीत काही खर्च करायचा असेल, जर खर्च तुम्हाला टाळता आला तर बघा तो नोव्हेंबर महिन्यात जर तुम्ही एखादी वस्तू खरेदी करणार आहात, नोव्हेंबर महिन्यात जर तुम्हाला काही खर्च करायचा असेल तर तो खर्च हा चांगल्या कामासाठी उपयोगी पडणार आहे. म्हणून ऑक्टोबर महिन्यात थोडीशी काळजी घ्या आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या महिन्यात तुम्हाला चांगले दिवस येणार आहेत, चांगले काम तुमचं होणार आहे. मित्रांनो की आर्थिक बाबतीत शनिग्रह जेव्हा मार्गी होतील तेव्हा आर्थिक बाबतीत तुमच्या सुधारणा होणार आहे. आर्थिक बाबतीत तुमच्या अनेक प्रकारचा जो त्रास तुम्हाला होत होता तो त्रास तुमचा सुटणार आहे आणि तुम्हाला चांगले दिवस येणार आहेत. मित्रांनो, जर तुम्ही एखादं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करत असाल, ऑनलाईन काही कामे करत असाल, ऑनलाईन खरेदी विक्री करत असाल तर ती ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला थोडीशी थांबवायची आहे. मित्रांनो, त्यात तुमची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात ऑनलाईनची कामे करताना, ऑनलाईनची ट्रान्झॅक्शन करताना, खरेदी विक्री करत असताना थोडीशी काळजी घ्या. ऑक्टोबर महिन्यात थोडीशी काळजी घेतल्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर हा महिना तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. नोकरीमध्ये सुद्धा तसेच मित्रांनो की ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला थोडीशी काळजी घ्यायची आहे. वरिष्ठ तुमच्यावर नाखुश राहणार नाहीत किंवा तुमचे सहकारी तुमच्यासोबत भांडणार नाही किंवा तुमचे जे तुमच्यासोबतचे काम करणारे लोक असतील ते तुमच्याशी भांडण होणार नाही, त्यांच्याशी तुमचं भांडण होणार नाही याची काळजी तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात घ्यायची आहे. नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात मात्र नोकरीमध्ये सुद्धा तुमचे चांगले दिवस येणार आहेत. वरिष्ठ तुमच्या खुश राहणार आहेत. तुम्हाला पगारवाढ सुद्धा नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे. एखादं चांगलं पद तुम्हाला मिळण्याची दाट शक्यता आहे. एखादी चांगली जबाबदारी तुमच्याकडे येऊ शकते. म्हणजेच एकंदरीत काय की ऑक्टोबर महिना थोडंसं सांभाळून राहा. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात तुम्ही राजासारखे जगणार आहात, राजासारखे राहणार आहात.
म्हणजेच तुम्हाला आर्थिक बाबतीत नोकरीमध्ये चांगली प्रगती तुमची घडणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, व्यवसायाच्या बाबतीत सुद्धा नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात तुमचा व्यवसाय भरभराटीला येण्याची दाट शक्यता आहे. तुमचा व्यवसायाचा विक्री होण्याची दाट शक्यता आहे. चांगले दिवस तुमच्या व्यवसायात येणार आहेत. तुम्ही व्यवसायात यशस्वी होणार आहात. मात्र ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला उधारीविषयी थोडीशी काळजी घ्यायची आहे. कोणालाही उधारी देताना, कोणालाही तुम्ही उसने पैसे देताना थोडीशी काळजी घ्या. ते पैसे परत येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे कुठलाही व्यवहार करताना ऑक्टोबर महिन्यात न करता नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यात तुम्ही व्यवहार केलेला अत्यंत चांगला असणार आहे. त्यानंतर मित्रांनो बघा की काही गोष्टीत बघा की कुटुंबाच्या बाबतीत तुम्ही नोव्हेंबर डिसेंबर महिने कुठेतरी चांगल्या ठिकाणी फिरायला सुद्धा जाणार आहात. कुटुंबाच्या बाबतीत जर तुमचं काही काम राहिलेलं असेल, कुटुंबाच्या बाबतीत तुमचं काही कर्तव्य असेल, ते कर्तव्य तुम्ही नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात पार पाडणार आहात. म्हणजेच काय मित्रांनो की नोव्हेंबर डिसेंबर महिना हा तुमच्यासाठी अत्यंत चांगला असणार आहे. शनी ग्रह त्यावेळेस मार्गी होणार आहेत. गुरुग्रहाचा तुम्हाला पाठिंबा मिळणार आहे. अनेक ग्रहाचा तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात पाठिंबा मिळत असल्यामुळे तुमची अनेक कामे हे मार्गी लागणार आहेत. एखाद्या व्यक्तीला जर परदेशात जायचं असेल तर परदेशात जाण्याचं स्वप्न हे तुमचं पूर्ण नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात होऊ शकतो. ऑक्टोबर महिन्यात थोडासा संयम पाळा. कुठलंही काम करत असताना ऑक्टोबर महिन्यात थोडासा तुम्ही संयम पाळा. मित्रांनो, तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा. कोणाशीही बोलत असताना तर थोडासा संयम तुम्ही पाळला पाहिजे. ऑक्टोबर महिना हा तुमच्यासाठी थोडासा संयमाचा महिना आहे. तुमचे कामे तर होणार आहेत. तुमची जी अडकलेली कामे होते ती कामे पण पूर्ण होणार आहेत, परंतु थोडंसं संयम ठेवा. नोकरीमध्ये संयम ठेवा, व्यवसायात संयम ठेवा. कुठलंही काम करत असताना ऑक्टोबर महिन्यात संयम ठेवा. नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. तुम्ही यशस्वी होणार आहात. तुम्ही कुठलंही काम करा त्यात तुम्हाला यश मिळणार आहे. मित्रांनो की आर्थिक बाबतीत ऑक्टोबर महिन्यात थोडासा खर्च होण्याची दाट शक्यता आहे. थोडंसं खर्चिक तुमचं ऑक्टोबर महिना जाणार आहे. परंतु नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात हाच खर्च तुमचा वसूल होण्याची शक्यता आहे. तुमचा खर्च कमी होणार आहे. नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात आर्थिक आवकसुद्धा तुमची चांगली राहणार आहे. आर्थिक बाबतीत तुम्हाला यश मिळणार आहे. पैशाची आवक तुमची चांगली असणार आहे. फक्त ऑक्टोबर महिन्यात थोडासा खर्च तुमचा होणार आहे. परंतु खर्च करत असताना सुद्धा थोडंसं तुम्हाला अनावश्यक खर्च टाळायचा आहे. जो तुम्हाला खर्च करावाच लागणार आहे तो तर खर्च तुम्हीच करा, परंतु ज्या खर्चाची गरज नाही असा अनावश्यक खर्च तुम्हाला टाळायचा आहे आणि बचत तुम्हाला करायची आहे. तीच बचत तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यात उपयोगी पडणार आहे. मित्रांनो, अनेक प्रकारच्या ग्रहांमध्ये बदल हा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरच्या काळात होणार आहे. ऑक्टोबर महिना हा तुम्हाला थोडासा संयमाचा महिना आहे, परंतु नोव्हेंबर डिसेंबर हा महिना चांगला यश देणारा महिना आहे. विद्यार्थी वर्गाला सुद्धा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये चांगलं यश मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना एखाद्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायची असेल, स्पर्धा परीक्षेत सहभागी व्हायचं असेल, त्यांना नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात चांगलं यश हे मिळणार आहे. मित्रांनो, एकंदरीत काय की मकर राशीच्या व्यक्तींना ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हा 3 महिन्यातला नोव्हेंबर डिसेंबर हा महिना अतिशय चांगला असणार आहे. मकर राशीच्या व्यक्तींनी थोडीशी ऑक्टोबर महिन्यात काळजी घ्यायची आहे. आपल्या आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्यायची आहे. पैशाच्या संदर्भात काळजी घ्यायची आहे. कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करत असताना आपले जे तज्ज्ञ असतील, घरातील तज्ज्ञ व्यक्ती असतील त्यांचा सल्ला मात्र नक्की घ्या. तरच एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा. कुठल्याही भूलथापांना बळी न पडता ऑक्टोबर महिन्यात इन्व्हेस्टमेंट करू नका. मित्रांनो, हा व्हिडिओ मकर राशीच्या व्यक्तींसाठी आहे. बघा मित्रांनो की प्रत्येक व्यक्तीला हा व्हिडिओ जे भविष्यवाणी सांगितले आहे ते भविष्यवाणी तंतोतंत लागू होईल असे नाही. जन्मराज चंद्रराशीवरनं हा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो बघा की तुम्हाला जर तुमचा काही पर्सनल तुम्हाला काय व्हायचं असेल तर तुमची पत्रिका नक्कीच दाखवा. पत्रिकेवरून तुम्हाला उपाय सांगता येत असतो. त्यामुळे मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला ही भविष्यवाणी तंतोतंत लागू होईल असे नाही, परंतु प्रत्येकाला कोणाला ही लागू होईल आणि तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. मकर राशीच्या व्यक्तींनी थोडेसे कष्ट करायचे आहे, थोडीशी मेहनत घ्यायची आहे आणि ऑक्टोबर महिन्यात संयम ठेवायचा आहे. नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. काय उपाय देखील करायचे आहे मित्रांनो, काही उपाय तुम्हाला मी सांगतो ते उपाय देखील तुम्ही करायचे आहे. शनी महाराजांना काय येतील व तेल व्हायचे आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला हनुमान चालिसाचे वाचन देखील तुम्हाला करायचे आहे. हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर तुम्ही नक्कीच यशस्वी होणार आहात. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.